हॅलो फ्रेंड्स, मी चेतना माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शिकवणार आहे की आपण जे रेडीमेड OHP शीट पॅचेस बघतोय ते कसं बनवू शकतो घरच्या घरी। तर असे काही पॅचेस मी ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता। त्यानंतर मार्केटमध्ये अशी OHP शीट अवेलेबल आहे जी की ट्रान्सपरंट असते आणि असा बटर पेपर सारखा तिला बॅकला पेपर येतो। यावर तुम्ही डिझाईन किंवा शेप तुम्हाला जो हवा तसा काढू शकतात आणि वरून तुम्हाला रांगोळीने कलर करू शकतात। आणि मी एक दोन कलर घेतलेत, ॲक्रेलिक कलर्स आहेत, ते स्पार्कलिंग पर्ल कलर्स लिहिले यावर, किंवा तुम्ही प्लेन कलर्स, ॲक्रेलिक प्लेन कलर्स पण यूज करू शकतात, जे की मी या फ्रेमच्या बॉर्डरला यूज केलेत। हे तुम्ही बघू शकतात, हे ॲक्च्युली हे ॲक्रेलिक कलर्स आहेत आणि मधली जी आहे ती आपली प्लेन रांगोळी। तुम्ही तुमची रांगोळीची शेप अशा बटर पेपरवर जो की OHP शीटलाच येतो त्यावर क्रिएट करू शकतात। अदरवाईज तुम्ही एखाद्या नोटबुकचं पेज घेतलं तरीही चालेल। आज मी तुम्हाला नोटबुकच्या पेजवर पॅच बनवून दाखवणार आहे। खाली मी ही नोटबुक यूज केली आहे आणि वर हा OHP शीट। सगळ्यात आधी आपण लोटस पॅच नोटबुकवर ड्रॉ करून घेऊ। अशा प्रकारे आपली लोटसचा जो डिझाईन आहे तो रेडी झाला आहे। आता यावर आपण आपला OHP शीट ठेवू, जे की कम्प्लिटली ट्रान्सपरंट असणार आहे। तुम्ही याला मार्करने मार्क करू शकतात, अदरवाईज डायरेक्टली यावर फेविकॉल अप्लाय केलं शेप वाईज तरीही चालेल। आता मी इथे डायरेक्टली अप्लाय करते। फेविकॉल इव्हनली स्प्रेड करून घ्या पूर्ण शेपवर। ब्रश हा मी पाण्यातून काढून घेते, कारण तो वाढल्यानंतर फेविकॉलमुळे चिपकून जाईल आणि वेस्ट होईल। सो त्याला पाण्यात टाकलं। पिंक कलर घेते मी। आता हा फिल करू वरच्या एरियात जिथे आपण फेविकॉल स्प्रेड केला आहे तेवढा एरिया। अशा पद्धतीने आपण पूर्ण फेविकॉलवर तुमच्या आवडीचा कलर तुम्ही फिल करू शकता। या पॅचेसचा एक फायदा आहे, तुमचा सणासुदीच्या दिवशी वेळ वाचतो। तसंच ज्यांना रांगोळी येत नाही, जसं की मी आता माझ्या आईसाठी बनवते, माझ्या आईला सणासुदीला माझी खूप आठवण येते, सो मी हे पॅचेस तिला पाठवणार आहे। खूपदा आपण सणाला मोठी रांगोळी काढतो आणि सकाळी रांगोळी भरताना खूप वाईट वाटतं। या पॅचेसने ते दुःख कमी होईल जरा आपल्याला। थोडा वेळ असं वाळू द्यायचं। थोडा वेळ हा कलर सुकू द्या, त्यानंतर पेपरने आपण असं रब करून घेणार। कलर आता वाढला आहे, त्याला अपोजिट साइडने आपण असा थोडा खाली झटकून घ्यायचा। त्यानंतर त्याची सेम प्लेसमेंट करायची।
आणि आता आपण खालच्या जी डिझाईन आहे त्याला फेविकॉलने फिल करून घ्यायचं. तुम्ही बघू शकतात आता आपला फेविकॉल स्प्रेड झाला आहे खालच्या एरियात पण. तिथं आता आम्ही लिप्सचा कलर यूज करणार आहे, ग्रीन कलर शेडिंग करू. ह्या 2 कलरची शेडिंग मी करून घेणार आहे. आधी डार्क ग्रीनने बॉर्डर करून घेऊ. तुम्हाला डिफिकल्ट वाटत असल्यास तुम्ही शेडिंग नंतरही करू शकता, अदरवाइज स्ट्रेट शेडिंग केली तरीही चालतं. आपला आता कलर फिल करून झाला आहे. आपण थोडा वेळ वाळू देऊ आणि त्यानंतर खालच्या दिशेने आपण कलर झटकू. कारण वर जर आपण वरच्या साईडने तुम्ही रांगोळी काढायला गेलात तर ती सगळी या पिंक कलरमध्ये मिक्स होईल. सो ही एक काळजी आपण घ्यायची. आणि तुम्हाला कुठे वाटत असेल की असा शेपमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे किंवा फिलिंग आहे तर ती तुम्ही परतही करू शकता. थोडा कलर फिल करून घ्यायचा. जिथे वाटत असेल तर थोडं फेविकॉल अप्लाय करायचं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ब्रशला पाण्यातून काढायचं विसरायचं नाही, अदरवाईज आपला ब्रश वेस्ट होईल. सो त्याला पाण्यातून काढलं. तुम्ही आता बघू शकतात कलर बऱ्यापैकी वाढला आहे. एखाद्या पेपरने त्याला रब करून घ्या जेणेकरून पार्टिकल्स नीट बसतील फेविकॉलमध्ये. आणि खालच्या साईडने आपण अशा पद्धतीने आपला हा पॅच आतापर्यंत रेडी झाला आहे. आता आपण याला कलरने शेडिंग करून घेऊ. मी सेम जो ब्रश फेविकॉल स्प्रेड करायला यूज केला तोच ब्रश यूज करते. त्याला पाण्यातून काढून घेतला, क्लीन केलं कापडावर आणि मार्केटमधून मी पिंक कलर आणलेला. स्पार्कलिंग पर्ल कलर, ऑलमोस्ट पिंक किंवा राणी कलर सारखा आहे तो आता मी शेडिंगसाठी यूज करेल. तुम्ही या ब्रशच्या ऐवजी 0 नंबर किंवा एकदम शार्प ज्याला पॉइंट असतो तसा ब्रश यूज करू शकता. या कलरने आता बॉर्डर करून घेऊ. पॅच बऱ्यापैकी वाढला आहे. आता खालच्या डिझाईनची तेवढीशी गरज नाही, पण तुम्हाला रेफरन्ससाठी हवी असेल तर यूज करू शकता. तुम्ही फर्स्ट टाइम करत असणार तर सेम पॅचचा जो डिझाईन आहे खालची ती राहू द्या आणि अशी काहीशी बॉर्डर आपण करून घेऊ रेफरन्ससाठी. स्पार्कल कलर आहे हा. याऐवजी तुम्ही रांगोळीचाही कलर यूज करू शकतात. फक्त जिथं मी कलर अप्लाय करते तिथं फेविकॉल अप्लाय करायचं आणि त्यानंतर ज्या कलरची रांगोळी तुम्हाला यूज करायची आहे ती करू शकता.
खालची डिझाईन मिसमॅच होता कामा नये, तेवढी काळजी घ्यावी लागेल. या कलरमुळे थोडी फिनिशिंग चांगली येते. मी खालची रांगोळी वाढल्यानंतर फिनिशिंग करायला घेतलंय, सो तेवढी काळजी घ्या. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान फिनिशिंग आली आहे स्पार्कलिंग कलरमध्ये. सेम तुम्ही खालच्या एरियासाठी पण यूज करू शकता, ग्रीन कलरचा स्पार्कल कलर यूज करू शकता, बट मला ओके वाटलं, माझ्याकडे नाही आहे सो मी काही यूज केला नाही. असंही खूप छान दिसतंय. लोटसचं जे आपलं पॅच आहे तो रेडी झालेला आहे. फायनल लुक तुमच्या पॅचचं असं झालंय, सुंदर झालंय खूपच. असे मल्टिपल पॅचेस क्रिएट करून तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता. आणि हे पॅचेस आपण लक्ष्मीपूजनचं जे पाठ मांडतो त्याच्या भोवताली, तसेच मंदिराच्या समोर, उंबरठ्याच्या समोर आणि रांगोळीतही तुम्ही यूज करू शकता. सो मी असे काही पॅचेस ऑलरेडी क्रिएट केलेले. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. एक पॅचेसचे मल्टिपल पॅचेस मिळून मी एक डिझाईन क्रिएट केलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही त्याला कट डाऊनही करू शकतात आणि सुंदर तुमच्या हिशोबाने अरेंजमेंट्स करू शकतात. अशा काही अरेंजमेंट्स मी करून दाखवते, तुम्हाला आयडिया येईल.